जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महिला स्वावलंबनाचा मार्ग सुलभ करणारा मसिया महिला विंगचा वेगळा उपक्रम। वाळूजमध्ये स्थानिक महिला गृह उद्योग प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन। महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर मसिया च्या महिला विंगतर्फे स्थानिक महिला गृह उद्योग प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हाताने तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे। शेत अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, युनिक ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। दर्जेदार शिक्षणासोबतच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जेवण। त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही। या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून पहिल्या वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदा अधिक मोठ्या प्रमाणावर आणि विविधतेने याचे आयोजन करण्यात आले आहे। प्रदर्शनात गृहोद्योग, खाद्यपदार्थ, पारंपरिक वस्त्रनिर्मिती, हस्तकला, दागिने, सौंदर्य प्रसाधने, घरगुती सजावट साहित्य तसेच स्थानिक उत्पादनांची विक्री यांचा समावेश करण्यात आला। महिला उद्योजकांना आपल्या उत्पादकतेचा परिचय करून देण्यासाठी आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रमादरम्यान महिला कन्व्हेनर सौ सारिका किर्दक यांनी महिलांच्या उद्योजकतेबद्दल बोलताना सांगितले। स्वावलंबनाला गती देण्यासाठी हे प्रदर्शन एक आगळ्या पद्धतीने या एमआयडीसी एरियामध्ये झालेलं आहे आणि विशेष करून इथं मोठ्या प्रमाणात जे काही स्वतःच्या हस्ते जे काही कलानिर्मिती केलेली आहे त्या वस्तूंना इथं आता प्रदर्शनामध्ये मांडणी केलेली आहे आणि त्याची विक्रीसुद्धा होते। काय वाटतं? खूप छान वाटतं आहे। ॲक्च्युली माझं हे दुसरं वर्ष आहे मसिया ग्रुपमध्ये मी एक्झिबिशन लावते। मला मागच्या वर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी तितका चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मी एक 5 वर्ष झाले हा बिझनेस करते। मी स्वतः हाताने सगळ्या वस्तू बनवते। ज्वेलरी असेल, बेबी शॉवर ज्वेलरी, हळदीची ज्वेलरी, संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने, हे सगळं माझं स्वतःचं हँडमेड प्रोडक्ट्स आहे आणि सध्या दिवाळीच्या सीझनमध्ये मी सगळे हँडमेड्स दिवे स्वतः बनवते। प्रदर्शनीमध्ये कसा ग्राहकांचा रिस्पॉन्स मिळतो? खूप छान आणि मागच्या वर्षी खूप छान मिळाली आणि ह्या वर्षी ग्राहकांना माझ्या वस्तू खूप आवडत आहेत। आणि वस्तूंचे भाव वगैरे कसे आहेत? रिजनेबल आहेत। 50 रुपयापासून स्टार्ट आहे आणि तुम्ही घ्याल तसं मग 450-500 पर्यंत पण आहे। नाव सांगा। माझं नाव रीना उरणे। काय सांगाल? कारण मोठ्या प्रमाणामध्ये मसिया दरवर्षीप्रमाणे जे महिला उद्योजक आहे ते घडवून काम करत असतात, या समाज काय सांगा? सर, मी पहिल्यांदाच म्हणजे मसियामध्ये आणि म्हणजे पहिल्यांदाच स्टॉल लावलेला आहे। हे माझे सगळे हँडमेड प्रोडक्ट आहेत। कृषिका ऑर्गॅनिक माझा ब्रँड आहे। सल्फेट पॅराबेन फ्री, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हेअर ऑइल, शॅम्पू, लहान मुलांसाठी बेबी सोप केमिकल फ्री आहे। म्हणजे मार्केटमध्ये रसायनयुक्त जे पदार्थ असतात यांनी कोणताही साईड इफेक्ट नाही आहे ह्या प्रोडक्टचा। लहान मुलांपासून मोठ्या प्रदर्शनी जे आहे प्रदर्शन भरलेले इथं यामध्ये भाग घेतलेला आहे। निश्चितच एक स्वावलंबनसाठी ही प्रदर्शनी महत्त्वपूर्ण मानली जाते। महिलांना सुद्धा या प्रदर्शनीमधून मोठं प्रोत्साहन मिळते। या प्रदर्शनीमध्ये भाग घेतले आणि काय काय वस्तू या इथं विक्रीसाठी आणलेल्या आहे आणि स्वतःच्या हस्ते काय काय बनवलेलं आहे? तर हे खरं तर हे सर्व माझ्या स्टुडंटनी बनवलेले आहे। जे मी गेल्या 3 महिन्यापासून जे बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स घेते हे माझं सगळं स्टुडंटचं काम आहे। हे मी त्यांना प्रॉपर एक शिकवलेलं आहे। ज्या की घरी बसलेल्या महिला राहतात, ज्यांना त्यांच्या घरून बाहेर निघण्याची परमिशन नसते, तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवलेलं आहे। तिथे वडदगाव झालं किंवा रांजणगाव झालं, वडगाव झालं, तिथे मी जाऊन त्यांना असं हे शिकवलेलं आहे की जेणेकरून त्यांना घरगुती काहीतरी काम मिळावं।
घरगुती त्यांना काहीतरी वर्क, माझं तर एज्युकेशन झालं, मला बाहेर पडता येतं, पण त्यांना बाहेर नाही पडता येते ना, तर त्यांना बाहेर पडून काहीतरी घर बसल्या इन्कम सोर्स काहीतरी निर्माण व्हावं म्हणून त्यांना मी हे घर बसल्या आरीवर्कचा कोर्स शिकवला. हे प्रदर्शनीचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं याबद्दल काय वाटतं? तर हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं यामधनं खूप म्हणजे सर्व MSMEंना खूप छान आहे की जेणेकरून त्यांची प्रमोशन पण या टाईपने होतं. आणि इथे मसिया हॉलमध्ये जे हे रेग्युलर करतात यांचं 3रं वर्ष आहे, पण माझं हे पहिलंच वर्ष आहे की मी इथे भाग घेतलेला आहे आणि इथनं मला बरेच बेनिफिट्स होत आहे, बाकीच्यांना पण बरेच बेनिफिट्स होतील. माझं नाव संध्या माधव मानवतकर. चांगला मसियाने खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे महिलांसाठी, कारण की महिला तेवढ्याच चांगल्या प्रकारे उद्योग करू शकतात. आणि माझी जी इंडस्ट्री आहे ज्वेलरी इंडस्ट्री, त्याच्यामध्ये खूप कमी महिला आहेत, तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला याच्याबद्दल. माझ्या घरच्यांचा पण खूप सपोर्ट होता, म्हणून मग मी हे सगळं करू शकले. आणि अवेअरनेस देण्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला स्मॉल स्केल आहे तरी तसं फील होत नाही की आपण पण मोठे बिझनेसमॅन म्हणू शकतो. हा एक आपल्याला होप असते, याच्याबद्दल मिळते, म्हणून आणि खूप जास्ती चांगला रिस्पॉन्स येतो. महिलांना काय आव्हान करायला एक महिला उद्योजिका म्हणून? की तुम्ही जास्ती विचार नका करू, स्टार्ट करा बिझनेस करणं, की तुम्ही पण करू शकता. तुमच्याकडे पण तो शक्ती आहे, तुमच्याकडे पण तो कॉन्फिडन्स आहे. जस्ट तुमचा कॉन्फिडन्स लूज नका करू. जे पण आहे तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहातच आपण, तर त्याच्यात बिझनेसला पण ॲड करून घ्या. तुम्ही घर पण सांभाळू शकता, तुम्ही बिझनेस पण त्याच प्रकारे चांगलं सांभाळू शकता. बिझनेस पण हे घरासारखंच सांभाळण्यासारखं. सो येस, जास्तीत जास्त महिला उद्योजक बनावे ही माझी आशा आहे. आणि तुम्ही काय वस्तू मांडल्या विक्रीसाठी? माझे इथे मी नॅचरल जेमस्टोन्स आहेत, नॅचरल जेमस्टोनचे ट्री आहेत, ब्रासलेट आहेत, क्रिस्टल्स आहेत आणि 9 to 5 सिल्वर आर्टिकल्स आहेत, जे लेस दॅन 7 ग्राममध्ये आपण बनवले आहेत, प्युअर. आणि आपण ते विथ सर्टिफिकेटच आपण त्याला डिस्प्ले करतो आणि विकतो आहे. येस. अँड माझ्याकडे स्टार्टिंग 299 पासून आहे आर्टिकल्सची, तर तुम्ही विजिट करू शकता किंवा माझ्या ऑफिसवर पण विजिट करू शकता. येस. माझं नाव स्वरूपा सतीश वेद आणि माझ्या फर्मचं नाव स्वरूप जेम्स अँड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी, काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. भाग घेतला आहे, कला कौशल्याला एक उभारी मिळते. या ठेवलेल्या प्रदर्शनीबद्दल काय मत मागचं? मी तेजस्विनी संतोष काळे. मी एक पेंटिंग आर्टिस्ट आहे. सध्या माझं फायनल इयर चालू आहे MGM कॉलेजमध्ये. तर मला आधीपासूनच पेंटिंगची आवड आहे, त्याच्यामुळे मी शिक्षणच त्याच्यात करून करिअर त्याच्यात करायचं ठरवलं. तर मला असं वाटते की बाकीच्या ह्याच्यात बळजबरीनं घुसण्यापेक्षा जी आपली इच्छा आहे ते केलेलं सगळ्यात चांगलं असतं. आणि माझ्या पेंटिंग्सला प्रोडक्टमध्ये विकायसाठी मी हे मोबाईल स्टँड देखील बनवले आहेत. तर ते आपण यूज पण करू शकतो डेली लाईफमध्ये आणि ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतात. आतापर्यंत किती पेंटिंग केलं? आतापर्यंत बऱ्याच पेंटिंग केल्या आहेत मी. सगळ्या मीडियममध्ये काम केलेलं आहे. चारकोलमध्ये, ऑइल पेंटिंग, ॲक्रेलिक वगैरे सगळे मीडियम यूज करते मी. आणि कोणत्याही बेसवरती पण पेंटिंग करू शकते. फॅब्रिक पेंटिंग पण केलेली आहे आणि ते सेलही देखील करते मी. नाव सांगते? तेजस्विनी संतोष काळे. मसियातर्फे जे आहे हे 2रं वर्ष आहे आणि प्रदर्शनी भरवलेली आहे. महिलांच्या कला कौशल्याला वाव मिळावं म्हणून आणि स्वावलंबनाला गती मिळावी म्हणून नेहमीच मसिया पुढाकार घेते. निश्चितच या पुढाकाराबद्दल आपलं मत काय मागाल? खूप खूप धन्यवाद त्यांचं की त्यांनी आम्हाला ह्या छान प्लॅटफॉर्म दिला की जो आम्ही बिझनेस करतो तो तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी. त्याच निमित्ताने आमचे जे प्रोडक्ट आहे ते तुमच्या पर्यंत पोहोचतात. मी कांचन काळे, माझा पॅम्पमी नावाचा ब्रँड आहे, मी फाउंडर आहे. मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते स्किन केअर, हेअर केअर अँड हेल्थ केअर प्रोडक्ट, की जे की सगळे नॅचरल आणि आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे, ज्याचा बिलकुल साईड इफेक्ट नाही आहे. काही जे प्रोडक्ट्स आहे ते इको फ्रेंडली पण आहे, म्हणजे जसे आपण प्लॅस्टिकचे
टूथब्रश वगैरे वापरतो, तर आपल्याकडे जे आहेत हे बांबू आणि व्हीट स्ट्रॉचे चारकोल ब्रिस्टल असलेले ब्रश आहेत की जे खूप सॉफ्ट असतात. त्यानंतरून निमवूड कोम आहे. त्याच्यानंतरून तुम्ही जर इथे बघाल हे सगळे आपले नॅचरल बॉडी केअर स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहे जे केमिकल फ्री आहेत. तर कोणाला पण न्यू बॉर्न बेबीपासून अडल्टपर्यंत आपण सगळ्यांना जर काही स्किनचा इश्यू असेल, हेअरचा इश्यू असेल तर आपण कस्टमाइज प्रोडक्ट्स करून देतो. प्लस त्यांना कन्सल्टेशन पण प्रोव्हाइड करतो जर कन्सल्टेशन पाहिजे असेल तर. असे छान नॅचरल रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे. तुम्ही इथे रिव्ह्यूज पण बघू शकता. क्लायंटचे रिव्ह्यूज आहे. प्लस इथे पण रिव्ह्यूज आपण लावलेले आहे ज्यांना खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. तर आपल्या नॅचरल प्रोडक्ट्समध्ये बॉडी लोशन, सोप्स, क्रीम, शॅम्पू, हेअर ऑयल हे सगळे प्रोडक्ट आहेत. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट. मेरा नाम पायल रोहित नाइकवाड़ है. मैं को कन्वीनर ऑफ मसीहा वुमेन विंग हूँ. हमारा मसीहा वुमेन विंग का मेनली फोकस है कि जितनी भी लेडीज़ हैं एंटरप्रेन्योर्स या फिर जिनको भी अपना बिजनेस स्टार्ट करना है, जिनको भी कोई अड़चनी है, लाइक बहुत लोगों को गाइडेंस नहीं मिल पाता है, बहुत लोगों को मेंटोर्स नहीं मिल पाते हैं, बहुत लोगों को वो एक प्रॉपर वे में डायरेक्शन नहीं मिल पाता है. सो हमारा मसीहा वुमेन विंग का फोकस ये है कि हम इस साल पे हमने मसीहा वुमेन विंग के आई गेस मोर देन 200 मेंबरशिप्स ऐड की है छत्रपति संभाजी नगर में. तो 200 वुमेन महिला ऐसे थे जिनके पास एक्सपोजर नहीं था, जिनको मसीहा के बारे में पता ही नहीं था. सो वी एडेड कंट्रीब्यूशन इन दिस ईयर और हमारा टारगेट है कि हम मसीहा वुमेन विंग का कंट्रीब्यूशन 500 या 1000 तक वी विल रीच बाय नेक्स्ट ईयर. मसीहा वुमन्स महिला विंगची कन्व्हेनर सारिका किर्दक. आम्ही लघु उद्योजकांसाठी मागच्या वर्षीपासून हे एक्झिबिशन सुपर वुमन्स एक्झिबिशन सुरुवात केली. हे सलग दुसरं वर्ष आहे आणि या महिलांसाठी आम्ही वेगवेगळे सेमिनार, मार्केटिंग कसे करता येईल त्याचे सेशन घेतले जातात आणि यांच्या उद्योगात खरंच वाढ झालेली आहे. त्यांच्या ऑर्डर्स, त्यांचे बऱ्याच जणांचे प्रॉडक्ट हे परदेशातही जातात. त्यांचे मशीन्स, कामगार स्वतःचे आता आहेत. तर यामुळे आणि बऱ्याच जणींना स्टॉलही लावायला आता वेळ नाही आहे की त्यांच्या ऑर्डर्स खूप आहेत आणि याचंच आम्हाला समाधान आहे की त्या कुठेतरी यशस्वी होत आहेत. प्रदर्शनीला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? हो, येतात बरेच इथले वाळूच्या इथले लोकलचे आहेत तेही येतात आणि आम्ही सिटीमधले इन्व्हाइट करतो. तर चांगल्यापैकी प्रतिसाद आहे. यावेळी जे प्रदर्शन भरवण्यात आले होते एकूणच किती स्टॉल होते आणि किती महिला आणि उद्योजक यामध्ये सहभागी झाले? यावर्षी 30 स्टॉल आहे आणि आता आमचं पुढच्या वर्षी जास्तीत जास्त आम्ही आणखीन वाढवायचं. आम्हाला कॉलही येत आहेत तसे की आम्हालाही स्टॉल लावायचं आहे. तर आम्ही आणखीन जागा मोठी बघून आम्ही नेक्स्ट इयर नक्कीच आमचे मोठे स्टॉल असतील जास्तीत जास्त. उद्योजक महिलांना आपण काय आव्हान? उद्योजक महिलांना आम्ही असं म्हणेल की त्यांनी किती अडचणी येऊ, हार न मानता चालत राहावं, संकटांवर मात करून यशस्वी व्हावं आणि त्या उतुंग भरारी घेत आहेत, त्यांनी घेतली आहे. आणि हे सगळ्यां आम्ही सेशन वगैरे असं ठेवतो की त्याच्यातून त्या बरंच शिकतं की आपण आणखीन उद्योगात किती पुढे जाता येईल. हे प्रदर्शनाचे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी जे आपण सुरुवात केली होती तेव्हा एका दिवसाचं प्रदर्शन होतं. हो. आता हे 2 दिवसाचं आहे. हो. आपण प्रत्येक वर्षी एक दिवस प्रदर्शनात वाढ करणार आहोत. नक्कीच प्रतिसाद तर तसा मिळत आहे. नक्कीच करू आणि भव्य एक्सपो आम्ही महिलांचं एक्झिबिशनचं सादर करू महिला वुमेन्स विंग्सतर्फे. ओके सर, थँक्यू. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र.